उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. आज आपण सेल्फ डाऊट याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं याच्या 3 स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे. तर सेल्फ डाऊट म्हणजे काय ॲक्च्युली? सेल्फ डाऊट म्हणजे बऱ्याच वेळा होतं काय की एक व्यावसायिक जो असतो त्याच्या डोक्यामध्ये एक असतं की मी समजा हे केलं तर त्याला फिअर ऑफ फेल्युअर असतं, म्हणजे फेल होण्याची भीती असते. तर मित्रांनो त्याच्यावरती जास्त फेल्युअरवरती विचार न करता मी समजा एखादी स्टेप घेतली तर जास्तीत जास्त काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि तुम्ही जर ते ॲक्च्युली ॲनालाइज केलं तर तुमच्या लक्षात येतं की काय खूप काय मोठं काय होणार नसतं, पण तुम्ही ते कधी ॲनालाइज नाही करत. तर हे जे फिअर ऑफ फेल्युअर किंवा हे जे सेल्फ डाऊट आहे याच्यावरती ओव्हरकम कसं करायचे याच्या 3 स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण एंडपर्यंत तुम्ही बघा. मे बी त्याच्यातली शेवटची स्ट्रॅटेजी किंवा छोटीशी एखादी स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला ओव्हरकम करण्यामध्ये मदत करू शकते. तर ह्या ज्या 3 स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यामधली स्ट्रॅटेजी नंबर 1 जी आहे ती ही आहे की तुम्ही जर तुमचा डाऊट आहे तो ॲक्नॉलेज करा आणि त्याला रिफ्रेम करा. ॲक्नॉलेज करून रिफ्रेम करणं म्हणजे काय? तर तुमचा फॉर एक्झाम्पल डाऊट असा आहे की मी सेल्स चांगला करू शकत नाही आहे, तर तुम्ही ॲक्नॉलेज करा आणि तुम्ही रिफ्रेम असं करा की ठीक आहे मी सेल चांगला करू शकत नाही आहे, तर तो सेल जो आहे तो चांगला करण्यासाठी मी काय करू शकतो? तर तुम्ही तुमचं लर्न करा की मी सेल चांगला करण्यासाठी काय लर्निंग करू शकतो किंवा मी माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि तुम्ही हे केल्यानंतर नक्की तुम्ही त्याच्यामधून ओव्हरकम करू शकता. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 2 जे आहे ते हे आहे की तुम्ही तुमचं जे सराउंडिंग आहे, तुमचं जे सर्कल आहे ते राईट पीपलचं सराउंडिंग ठेवा. जेणेकरून समजा तुम्ही बिझनेस करताय तर तुमचं सर्कल हे जर बिझनेस ओनरचं असेल तर ते लोकसुद्धा ह्या गोष्टी फेस करत असतात आणि त्याच्यातले बरेच जण याच्यामधून ओव्हरकम करून ते नेक्स्ट लेवलला गेलेले असतात. तर तुमचं सराउंडिंग जे आहे मित्रांनो, तुमचं जे नेटवर्क आहे तेच तुमचं नेटवर्क डिसाईड करतं. तर हॅव अ गुड सर्कल अराउंड यू. तर तुमच्या सराउंडिंगचा तो एक फायदा होतो. त्याच्यानंतर सिक्रेट नंबर 3 जे आहे ते हे आहे की बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना आपण फक्त गोलवरती फोकस करतो. तर मित्रांनो फक्त गोलवरती फोकस न करता, गोलवरती तर फोकस केलाच पाहिजे, पण तुम्ही छोटे छोटे जे विन आहेत त्याच्यावरती सुद्धा फोकस करा आणि ते सेलिब्रेट करा. मित्रांनो तुम्ही एखादं डील क्लोज केलं असेल तर तुम्ही ते सेलिब्रेट करा, कारण ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यांनी काय होतं, तुम्ही ते स्वतः ॲनालाइज केलं की मी हे डील क्लोज करताना मी कोणत्या कोणत्या टूल्स यूज केल्या, कोणत्या टेक्निक्स यूज केल्या, मी कस्टमरला कसं कन्व्हिन्स केलं. आणि तुम्ही जर ते ॲनालाइज केलं तर तुम्ही ती जी एनर्जी आहे ती तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता. आणि त्यांनी काय होतं, तुम्ही मोठे मोठे डीलसुद्धा क्लोज करण्यासाठी तुमची तयारी होते आणि तुमची मानसिकता होते आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप सारा बूस्ट झालेला असतो. तर उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. मी तुम्हाला हे जे कॉन्फिडन्स तुमचा सेल्फ डाऊट जो आहे त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं यासाठी मी 100% मदत करू शकतो. मित्रांनो मी सुद्धा हा प्रवास केलेला आहे. मी सुद्धा एक तुमच्यासारखा उद्योजक आहे. गेल्या 6 वर्षापासून मी माझा व्यवसाय करतोय आणि लिटरली मी माझा बिझनेस आता कम्प्लिटली ऑटोमेट केलेला आहे. तर उद्योजक मित्रांनो माझा हा जो यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्यानंतर माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच.